नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला तुमचं UDID कार्ड त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलमध्ये सहज पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे आणि महिन्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही हे UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र हे डाउनलोड केलं पाहिजे। कारण त्यामध्ये नवनवीन अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून केले जातात आणि आपल्याला नेमकं कळत नाहीत। म्हणून UDID कार्ड तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या आजूबाजूचे मित्रपरिवार असतील त्यांचं UDID कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे PWD लॉगिंग। हे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक लिंक येणार आहे। या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे आणि या ठिकाणी थोडं खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एनरोलमेंट नंबर UDID कार्ड नंबर म्हणजे तुमचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे तो नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकायची आणि इथे कॅप्चा म्हणून प्लस मायनस जे असेल ते करून लॉगिंग बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। लॉगिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस ओपन होणार आहे। येथे तुम्हाला तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड्स बद्दल अनेक ऑप्शन तुम्हाला दिसतील। यापैकी तुमचं जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड युअर डिसेबल सर्टिफिकेट यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड म्हणून एक PDF फाईल दिसेल आणि हे प्रमाणपत्र तुमचं या ठिकाणी जनरेट होताना दिसेल। तर हे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा याची प्रिंट सुद्धा मारू शकता। त्यानंतर तुमचं UDID कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली एक ऑप्शन दिसतंय डाउनलोड UDID कार्ड। यावरती क्लिक केल्यानंतर तुमची PDF तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर ही PDF तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन स्मार्ट कार्ड त्याचं बनवू शकता आणि तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो, UDID कार्ड कसं डाउनलोड करायचं हे या ठिकाणी संपूर्ण सविस्तरपणे दाखवलेलं आहे। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद।